आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने दिलेला 4 जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने फेटाळला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये आता जोवर सन्मानजनक तोडगा काढण्यात येणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीसोबत पुढची चर्चा करणार नाही अशी भूमिका वंचितच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेतल्याचं समजतंय। महाविकास आघाडीने दिलेल्या माहितीनुसार वंचितला 4 जागा देण्यात आल्या आहेत, पण वंचितच्या दाव्यानुसार अकोला सोडून आणखी केवळ 2 जागा महाविकास आघाडीकडून सोडण्यात आल्या। मागच्या निवडणुकीमध्ये न जिंकलेल्या जागा सोडण्यात आल्याचा दावा वंचितकडून करण्यात आलाय। वंचितच्या राज्य कार्यकारिणीमध्ये जागांच्या प्रस्तावावरती चर्चा करून तो फेटाळण्यात आलाय। वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची भूमिका आहे की आम्ही केवळ तुम्हाला मतदान देऊन तुमच्या जागा निवडून आणण्यासाठी नाही, शोषित पीडित वर्गाला त्याचा राजकीय फायदा आहे। त्यामुळे इथल्या वंचितांना जे संसदेत पाठवणं, सभागृहात पाठवणं हे वंचित आणि त्यामुळे त्यांचा प्रस्ताव आम्ही नाकारत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।